भाईजी रियल एस्टेट के प्रोपराइटर नितिन बुत्रा ने किस संदर्भ में पत्र परिषद ली, देखते हैं इस खबर में। भाईजी रियल एस्टेट के प्रोपराइटर नितिन घनश्याम जी भुतड़ा ने आज शहर में पत्र परिषद दी। पत्रकारों को उन्होंने जानकारी दी कि उनके निजी जगह पर रोड बनाने का कार्य शुरू है और वहां पर मौजूद अतिक्रमण को हटाया नहीं जा रहा है। तो सुनिए इस संदर्भ में पत्रकारों से उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की बात। मी नितिन घनश्यामजी भुतड़ा भाईजी रियल इस्टेटचा मालक असून आजपासून 10 वर्षापूर्वी श्री गणेश प्लाझा या नावाने इमारत बांधण्याकरिता, फ्लॅट स्कीम बांधण्याकरिता जलनगर दूध डेअरीजवळ एक जागा विकत घेतलेली। तिथं पहिलेपासून सँक्शन होती बिल्डिंग, म्हणजे महानगरपालिकेपासून त्याची परवानगी घेतलेली होती। त्या परवानगीनुसार मी बांधकाम चालू केलेले होते। ते नगरसेवक जे होते त्यांनी मला कामासाठी थांबवलं होतं, माझं इल्लीगल कार्य आहे असं म्हणून माझं काम थांबवलं होतं। परंतु त्या कामाची सगळी इन्क्वायरी झाली, सरकारी मोजणी झाली। मोरेश्वर वनकर जे जेई होते त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांना उपस्थित ठेवून शासकीयरित्या मोजणी झाली आणि मोजणीअंती हे निष्कर्ष निघालं की माझी बिल्डिंग पूर्णतः लीगल आहे। मी पूर्णतः बिल्डिंग बांधल्यावर त्यासाठी मी कंप्लायन्स सर्टिफिकेटसाठी अर्ज दिला आणि पालिकेने मला कंप्लीशन सर्टिफिकेट सुद्धा दिले। याचा अर्थ की मी कायद्याने चुकीचा नव्हतो, परंतु मला एखाद्या नगरसेवकाने त्यावेळेसचा त्रास देण्याचं ठरवलं ते देऊ शकले। आजही त्या ठिकाणी खरोखरचा जो रोड आहे ते अतिक्रमण आहे, पण त्यांचं अतिक्रमण न काढता माझ्या जागेवरून रोड काढण्याचा प्रयत्न चालवला आहे। 10व्या महिन्यामध्ये त्यांनी हा रोड काढण्याचा प्रयत्न केला असता मी कंप्लेंट केली होती वेगवेगळ्या ठिकाणी, जसं आयुक्त आहे, महापौर आहे, या सगळ्यांना कंप्लेंट दिली। त्या कंप्लेंट नंतर त्यांनी माझ्यासोबत तिथं आले आणि जागेवर चेक करून मला सांगितलं की हो बा, ही जागा तुमची आहे, आम्ही नाही बांधणार, आणि त्यांनी पूर्ण सामान उचलायला लावलं। उचललेलं सामान परत आत्ता 2 दिवसा अगोदर त्यांनी टाकणं सुरू केलं। तर मी त्या ठेकेदाराला भेटायला गेलो, तर अरे बाबा, हे काम थांबवण्यात आलं होतं, सामान परत नेलं, अजून तुम्ही माझ्या जागेवर, पर्सनल जागेवर, प्रायव्हेट जागेवर कसं काय बांधता? तर त्यांनी म्हटलं आहे की मला करून टाकायला सांगितलं आहे की आज परत माझ्या जागेवर इनलिगल कार्य करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। त्यांनी लेआउटचा खरोखरच्या मालकीचा जो पालिकेच्या मालकीचा रोड आहे त्याला हात न लावता, त्याला खुलं न करता माझ्या पर्सनल जागेवर रोड काढण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि तो थांबवण्यात यावा ही माझी विनंती आहे।